आता आमची बोर्ड विजिट होती, तर आम्ही सकाळी सगळे 4:30 वाजता निघालो होतो. पण आमचं दिवसभरात एवढं आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज चांगलं भेटलं, ते नॉलेज बाहेर कुठेही भेटलं नसतं. आमच्यासोबत सोनल सर होते, विशाल सर होते, यांनी उत्तरवृत्ता अशी सगळी चांगली माहिती दिली. आम्ही CFS बघितलं, JNPA बघितलं, तसेच कोल्ड स्टोरेजला सुद्धा आम्हाला त्यांनी सगळी प्रत्यक्ष माहिती समोर दिली. JNPA पोर्टला गेलो होतो. आता सध्या कोल्ड स्टोरेजला आलो आम्ही. आता जे त्यांचा इराणचा कंटेनर आलाय ॲपलचा, तो बघितला आम्ही. कसं काय म्हणजे ॲक्च्युअल बघितलं, कसं कोल्ड स्टोरेजला येतो, कसं खाली होतो, काय कसं स्टॉक होतो, कसं पॅकेजिंग होतं आणि कसं पुढं डिस्ट्रीब्युटर होतो लोकलसाठी, ते बघितलं. आजचा अनुभव खूप छान होता आणि ॲक्च्युअल इम्पोर्ट एक्सपोर्ट कसा असतो तो आम्ही पाहिला. थँक्यू. EIFT मध्ये 45 दिवस सम्राट बॅच मध्ये आम्ही भरपूर काही शिकलो आणि आता आमची कोल्ड स्टोरेजला भेट आहे आणि कोल्ड स्टोरेज मध्ये आम्ही कशा प्रकारे इराणवरून आता ॲपल आलेले आहेत ते पाहिले आणि त्याचं कशा प्रकारे कोल्ड स्टोरेजमध्ये ते ठेवले जातात, कोणत्या टेम्परेचरला ते मेंटेन केले जातात हे पाहिलं. JNPTला आम्ही भेट दिली. JNPTला पण आम्ही कंटेनर कशा प्रकारे स्टफिंग केले जातात हे पाहिलं. वेसल कसे लागते याची सगळी माहिती घेतली आणि त्यानंतर CFSला पण भेट दिली. CFSला भेट दिल्यानंतर तिथे आम्हाला कंटेनर कशा प्रकारे तिथे CFS मध्ये आणले जातात आणि कंटेनरची संपूर्ण माहिती, कोणकोणत्या प्रकारचे कंटेनर असतात हे दिले. सोनल सर यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं आम्ही EIFT मध्ये जॉईन झाल्याबद्दल आम्हाला आता खरंच खूप अभिमान वाटत आहे आणि चांगल्या प्रकारे आम्ही EIFT मध्ये शिकलो.